तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तर लई दिवस झाला ब्लॉग टाकून. आज आलोय गावाकडून, कालच आलोय. काल येऊन इथं आता बेरिंग खाली करून चाललोय. काल आल्याच पप्पांना ऑर्डर घेऊन ठेवलेली होती. मग काय आलो, आल्यावर भरली गाडी. म्हणजे येऊन घरी 2 मिनिट पण बसलो नाही, जेवण पण केलं नाही. काल येऊन आंघोळ करून लगेच पटमन गेलो बेरिंग भरायला. 17च्या 7 जागी भरलो. काल दिमाग खराब करून टाकल तर. आणि आज सकाळी उठणं होईना झालं, कारण 2 दिवस गाडी चालून आलतो, झोपच नव्हती डोळ्याला. जाऊन जे झोपलेलो होतो, सकाळी उठायचं मनच नव्हतं बिलकुल. तरी पण आलो, जरा लेटपाट आलो. माझी गाडी जाऊ उशिराच झाली आज. वाजले तिथंच 8:45. तर जायचं आपल्याला, काय दुसरं काम नाही, सरोवरलाच जाऊन भरायची आहे गाडी. कारण 2 गाड्याची ऑर्डर आहे, ड्रायव्हर पण आहे, मी पण आहो. आज मजा येते. आमचं रवी राहिल्यावर जरा मजा वेगळीच असते, तुम्हाला तर माहितीच आहे. कारण त्याच्यासोबत टाकलेले हर एक ब्लॉग व्हायरलच जातात डायरेक्ट. तर आजचा बी ब्लॉग बघू कसं काय बनते. डिझेल वगैरे सकाळीच टाकून आला होता दोन्ही ट्रिपचं. मग काय आता विषय नाही, जायचं आणि भरायचं आणि नेट सुटायचं वाशीसाठी. थांबा ना, तो लय भारी दिसला. असं करू द्या 2 मिनिट. दोन्ही गाड्या आता आम्ही आमच्या गाड्या लावून चाललो नाश्ता करायला. मग रवी आल्यात, तर रवीकडून तुम्हाला काय काय अपेक्षा असं वाटतंय का तुम्हाला? कारण रवीचा लई काही व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले. काय म्हणणं काय का? काय म्हणणं नाही, काय म्हणणं आहे? काय तर असेल तुमचं म्हणणं आहे. थंडी खूप वाजायला लागली आज. हां, मग काय, मग पुढचं बोला. चहा प्यायचा आहे. ठीक आहे, चला नाश्ता वगैरे करू. आता जाऊ. गाड्या कुठं आहेत? गाड्या दिसणार यार आपल्या. हां, आहेत मागा. वाजले 5:30. आता 5:30 वाजले भाऊ. आता माझी गाडी तर काय बघा खाली झाली. रवीची गाडी यायची. रवी अजून आत्ता निघालंय तिथून, कारण त्याचा माल रेडी नव्हता. लई लपडेवाला काम झालं आज भाऊ त्याचं. त्याच्या मागे कुठली 7:30 लागली आहे ती. आत्ता निघाले, त्याला यायला अजून 1-1.5 तास जाते. पण कंपनीत तरी बी चालू आहे 9 वाजेपर्यंत, काही टेन्शन नाही. माझ्यासोबत आहे हमाल, त्याला कुठं बसू म्हणलं आता इथं. तर बघा यार काय होतं, थोडा वेळ वाट बघतो मी पण. पुन्हा हमालला थांबवतो इथं मधल्या साईडला, पुन्हा जा म्हणतो त्याला. काय होतं काय नाही बघा. मला त्याच्या तोंड बारीक केलं आहे ना, म्हणून मला जरा कसतर वाटलं, म्हणून त्याला सोटा झाला. बघू काय होते काय नाही. चला भेटू आता 1-1.5 तास. 7 वाजले, अजून काय रवी आलं नाही. तोपर्यंत देऊ का नाश्ता उगा टाइमपास. पाणी वगैरे आलं. हे लई चुकलो यार, बेकार त्याच्या आयला बिनकामाचं हे काम. चला बघू आता काय होते काय नाही. येऊलंय तर मन रस्त्यात आहे. फायनली आले बाबा रवी शेठ. किती वाजल्यात? 7 वाजता आल्यात सावकार भाऊ. खतरनाक सीन झाला ना आज दिवसभरचा साहेबामुळे. त्यांची बी गलती नाही, माल रेडी नव्हता म्हणून झाला, लेट झालाय. चला मग भाऊ, आता इथला ब्लॉग इथंच समाप्त. मी निघतो, त्यांनी येतील आरामात. बाप त्या हमालसाठी थांबवतो, नाहीतर या दलिंद्रीसाठी कोण थांबतं इथं एवढ्या वेळा. आतापर्यंत निघून गेलास तुम्ही. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये भाऊ. नमस्कार.